आपण सर्वजण त्यांच्या भाषणाची वाट पाहतात। ते तुमच्या आमचे सर्वांचे नेते, पुरंदरचा स्वाभिमान, आपले उमेदवार आदरणीय विजय बापू शिवतरे या ठिकाणी आपल्या सर्वांना मनोगत व्यक्त करणार आहेत। मराठी मनाचा मानबिंदू, हिंदू अस्मितेचे शिरोमणी, हिंदुस्तान हिंदू, हिंदुस्तानचे एकदैव दैवत, हिंदू हृदय सम्राट, सरसेनापती शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं, एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो, देवेंद्र जी फडणवीस साहब तुम आगे बढ़ो, अजितदादा पवार तुम आगे बढ़ो, शिवसेना भाजपा आरपीआय महायुतीचा संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनाच वंदन करून, अभिवादन करून, त्याचप्रमाणे राज्याचे लाडके मुख्यमंत्री, कर्तव्यगार मुख्यमंत्री, संवेदनशील मुख्यमंत्री आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचा मोठा भाऊ, छोटा भाऊ विजय बापू आहे, छोटा भाऊ एकनाथराव शिंदे, त्यांना देखील वंदन करून आजच्या या ऐतिहासिक अशा सभेला उपस्थित, ज्यांचं नुकतीच मार्गदर्शन झालं ते भाजपचे आमचे मार्गदर्शक, कर्नाटकमधून आलेले निरीक्षक संजयजी मिस्किल साहेब, याच्या अगोदर ज्यांचं अतिशय प्रभावी असं भाषण झालं ते आमचे माझे सहकारी मित्र आणि पुरंदरचे आमचे माजी आमदार टेकवडे साहेब, दुसरे आमचे आणखी माजी आमदार संभाजीराव कुंजीर साहेब। मी आता सगळ्यांची नावं घेतली तर कदाचित गडबडी होतील, आणि मग जिल्हा प्रमुख असतील दिलीपबाबा यादव, हरिभाऊ लोळे, आमचे भाजपचे संदीपप्पा हरपळे, भाजपचे पुरंदरचे अध्यक्ष निलेशजी जगताप, बाबाराजी घेतले ना, अरे प्रॉब्लेम नाही, तोच सगळ्यात महत्वाचा माणूस, पुरंदर मधला आजच्या घडीला सगळ्यात महत्वाचा माणूस, माझे मित्र दादा जाधवरावांचे सुपुत्र, त्यांना देखील मी वंदन करतो। बाबाराजे जाधवराव, सकाळीच मी सर्व देवदेवकांची दर्शनं घेतली आणि नंतर मानवातला देव असणारा दादा जाधवरावांचं दर्शन घ्यायला गेलो। उपस्थित पुरंदर आणि हवेलीतून आलेले सगळे मोठे पदाधिकारी आहेत, आरपीआयचे आमचे पंकज दिवार आहेत, सर्वच मोठे मोठे पदाधिकारी आहेत। आता कुणाची नावं, महिलांचे अध्यक्ष ताईने भाषण केलं, माझ्या मुलीने, आता मी म्हटलं हिने भाषण केल्यावर माझं कसं काय भाषण व्हायचं, पाठीमागचे दिवस आठवले, पण तुम्हाला आता ताईने भाषण केल्यानंतर उत्तर देतो, कारण प्रत्येक ठिकाणी अनेक ठिकाणी विरोधक असं बोलत असतात, मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन, नाही बापूंची जरा तब्येत खराब आहे ना म्हणून मला तिकीट द्या, अनेक वेगवेगळ्या पद्धतीने, ज्यांचा काही संबंध नाही महायुतीशी, काही नाही, असेच। मी आपल्याला सांगू इच्छितो, ताईने सांगितलं जे खरं आहे तेही खरं आहे, पण त्याच्या पुढचं एक सांगतो, एशिया खंडातले सगळ्यात मोठे कार्डिओलॉजिस्ट आणि सर्जन आहेत भट्टाचार्यजी, तिने सांगितलेलं सगळं खरं आहे, माझा पुनर्जन्म आहे, पण त्यांनी आता सांगून ठेवलंय बापू आता पुढे 28 वर्ष तुम्हाला काळजी नाही।
किती 28 वर्ष. त्यामुळे ज्यांनी देव पाण्यात घातले आहेत आणि उगाच लोकांमध्ये संभ्रम करतात, बापू एकदम ठणठणीत आहे. आणि हो, त्या काळात जरा ऑपरेशन नंतर जेव्हा अत्यंत रक्तस्राव, किडनी खराब झाली, किडनीतून हृदयात गाठी झाल्या आणि जेव्हा एकदम रक्तप्रवाह वाढला त्यावेळेस विजय शिवतारे, विजय दीनानाथ चव्हाण झाला होता कारण तो प्रभाव होता त्याचा. होय, आज सुद्धा तेवढ्याच पोटतिडकीने विजय बाप्पू शिवतारेंचं आयुष्य एकाच गोष्टीसाठी आहे. ते म्हणजे जसा विजय बाप्पू बिन चपलेचा मुंबईला गेला होता, गाईच्या गोठ्यात आणि उपाशी पोटी आईच्या पोटी जन्म घेतलेला विजय शिवतारे उद्योगपती झाला, मंत्री झाला, तसा माझ्या या पुरंदरच्या गोर गरीब शेतकऱ्यांच्या घरातला सपरातला पोरगा हा उद्या तेवढाच कर्तबगारांनी मोठा झाला पाहिजे. त्याच्यासाठी त्याला सगळ्या सुविधा सुंदर करून द्यायच्या, इंडस्ट्री वाढवायची, शेतीला पाणी द्यायचं, नोकऱ्यांच्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायच्या. आणि तुम्हाला माझे शब्द आठवत असतील, मिलमधल्या आमच्या नोकऱ्या गेल्या, गोदीतल्या आमच्या नोकऱ्या हक्काच्या गेल्या. आणि सर्व पत्रकारांना देखील आठवत असेल, मी नेहमी म्हणायचो की आता मुंबईला आमचं जाणं बंद झालं, आमच्या मनी ऑर्डर बंद झाल्या, आता आपल्याला पुरंदरलाच मुंबई करायची. झालंय ना शक्य. काही प्रकल्प अडकले, लोकांना विश्वासात घेऊन त्या गोष्टी करायला लागतील. पण पुढच्या 5 वर्षामध्ये हे सगळे प्रकल्प मार्गी लावून महाराष्ट्रात पुरंदर हवेली हा विधानसभा मतदारसंघ 1 नंबरला असेल. बापूंचा शब्द आहे. जे विचार केलं ते प्रत्येक गोष्ट मी केली. काय अवस्था होती 2009 साली MIDCची, आज जवळजवळ 35-40 हजार पोरं काम करतायत आणि अनेक कंपन्या आल्या. 2019 ते 2024 पर्यंत एक तरी आलाय का? थापाडेपणा सगळीकडे. 2019ला सुद्धा आपल्याला अपयश आलं नसतं, परंतु खोटं बलपण, रेटून पण थापाडेपणा, किती थापाडेपणे केलेत बघा. पहिला थापाडेपणा 2014च्या विधानसभेच्या निवडणुका. संजीवनी वॉटर फाउंडेशनच्या माध्यमातून 1 वर्षाच्या आत पुरंदरच्या गावागावात 12माही मोफत पाणी आणणार, तेही कुठच्या शासनाच्या मदतीशिवाय, असा शब्द मी आदरणीय काकांना दिलाय. 2014 तारीख किती आहे? 3 ऑक्टोबर 2014. स्थळ सासवड धान्य बाजाराच्या आवारातील सभा. किती वर्ष झाली? 10 वर्ष 15 दिवस झाले. पहिली थाप. दुसरी थाप दिली पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी स्वतःची 16 एकर जमीन शंभू सृष्टीला देतो. थापाडे किती तारीख? 14 मे 2016 पुरंदर किल्ला. किती वर्ष झाली? 8 वर्ष 5 महिने. स्वतःचे 1200 कोटी टाकून गुंजवणीचं पाणी मी आणणार. बरोबर ना अशोकराव? भाऊ साक्षीदार आहेत म्हणून त्यांचं नाव घेतलं मी. किती वर्ष झाली? 5 वर्ष 1 महिना 15 दिवस. 4 सप्टेंबर 2019ला धान्य बाजारात ही थाप मारली होती. निवडून आल्यावर हवेली तालुक्यातील गावांचा टॅक्स 1 महिन्यात कमी करणार, कारण माझा भाऊ म्हणे अतिरिक्त आयुक्त आहे म्हणून मी कमी करू शकतो, मला मतदान करा, मला आमदार करा, म्हणजे मी तुमचा टॅक्स कमी करतो. थाप कधी मारली? 11 सप्टेंबर 2019. स्थळ उरुळी देवाची. वेळ किती झाला? 5 वर्ष 1 महिना. 5वी थाप पुरंदर उपसा योजनेची थकीत 1 कोटी पाणीपट्टी स्वतःच्या खिशातून भरतो. 11 सप्टेंबर 16 नोव्हेंबर 2021 वाघापूरच्या पंप हाऊसला. निलेश, 3 वर्ष झाली, नाही 5 वर्ष 9 महिने. पुरंदर तालुक्यात साखर कारखाना उभारणार.
6 जानेवारी 2019, 5 वर्ष नव्हे. अरे पुरंदर तालुक्यात साखर कारखाना उभा करायला तांत्रिक मुद्दा असा आहे अशोकराव, 25 किलोमीटरचं 2 चिमण्यामधलं अंतर आहे आणि कारखाना इथे कायदेशीरदृष्ट्या उभा राहू शकत नाही. एक सांगतो तुम्हाला, साखर कारखानाही नाही, पण पुरंदर आणि हवेली तालुक्यामधून ऊसाचं प्रचंड प्रमाणात उत्पन्न वाढलंय. पुरंदर ऊसामध्ये वाढलाय. गुंजवणीमुळे आता पुढच्या 1.5 वर्षाच्या आत पाणी मी आणणार. गुंजवणीचं पाणी 1.5 वर्षाच्या आत आणणार. 5 वर्ष यांना काही जमलं नाही. कारखाना देखील इथे ऊस प्रोसेसिंग वर होणार. तब्बल 200 कोटीचा कारखाना होणार. यांच्यासारख्या थापाड्या बाजूने एक कारखाना मी उभारलाय तिथे नेवासामध्ये, 600 कोटीचा आहे. 300 कोटी क्रशिंग आणि 300 कोटी डिस्टिलरी. अरे तुमच्यासारखा बाताडा नाही. जा त्या नेवासा तालुक्यात जाऊन बघा, 103 एकर भव्य कारखाना सुरू झालाय. काम थापाळगिरी नाही. विजय बापू शिवतारे जे बोलतो ते करतो, जे बोलतो ते करतो. पुढची 7वी थाप निवडून आल्यावर 1.5 महिन्यात जेजुरी गडावरच्या पूजा आहेत ना, जेजुरीचे लोक, पूजा अभिषेक चालू करतो. गुरव कोळी वीर घडशी समाजाला दिलेलं आश्वासन. 17 ऑक्टोबर 2019, 5 वर्ष झाली. पुरंदरच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे आणि मुंबईत पुरंदर हॉस्टेल उभारतो. कधी फेकली ही? 23 डिसेंबर 2019. स्थळ सासवड PMPL संघटनेच्या कार्यक्रमात. PMPLचा एक कार्यक्रम झाला होता तिथे. खानावडीत महात्मा फुले नॉलेज सिटी उभारणार. म्हणजे मोठं कॉलेज बिलेज 100, 200, 500 एकर नॉलेज सिटी. नॉलेज सिटी 100, 200, 300 एकरवर असते. कुठे उभारणार बोलले? खानावडीमध्ये महात्मा फुले नॉलेज सिटी उभारणार. सासवडला बस डेपो उभारणार 23 डिसेंबर 2019. खानावडीला 3 जानेवारी 2020 ही बंडल मारली होती आमदार झाल्यावर. पुरंदर तालुक्यासाठी कांदा चाळी उभारणार. 5 ऑगस्ट 2019 सासवड सोपान काका बँकेच्या वार्षिक सभेमध्ये मांडलेली बंडल गाजर. पुरंदरमध्ये दिव्यांग भवन उभारणार. म्हणजे आमचे दिव्यांग जे बंधू भगिनी त्यांच्यासाठी मी भवन उभारणार. कधी फेकली? 4 डिसेंबर 2019 आचार्यात्रे भवन. 5 वर्ष झाली याला. आता वर्षभरात 5-7 महिन्यापूर्वी एक थाप मारली आणि मला तर हसायला झालं. हो म्हणे 2024ला पुरंदरचं विमानतळावरून विमान उडणार म्हणजे उडणार. कसलं कागदाचं उडवतो का? कागदाचं. काय बंडलबाजी. उपोषण. मी उपोषण केला. गुंजवणीच्या पाण्यासाठी 9 दिवस उपोषण केलं. किडनी घालवली. प्रामाणिकपणे उपोषण केला. याच देवाने मला यश दिलं. मी मंत्री झालो. मी धरण पूर्ण केलं. मी पाईपलाईनची ऑर्डर दिली. कशावरून बोललो तुम्ही? उपोषण. उपोषण कशासाठी? आमदारांनी सुद्धा एक उपोषण कशासाठी? वायरमन माझं ऐकत नाही. लेका काय लायकी आहे का? लायकी. वायरमन ऐकत नाही. अरे विजय बापू शिवतारे अख्ख्या महाराष्ट्रात, फक्त पुरंदर आणि पुणे नाही, अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही कुठच्याही IAS अधिकाऱ्याला, कुठच्याही कमिशनरला फोन केला तर समोरून आवाज येतो, बापू आदेश. हे कर्तृत्व आहे. आचार्य अत्र्यांच्या भूमीचं हे कर्तृत्व आहे. करेच्या पाण्याचं विजय बापूंचं नाही. हे कर्तृत्व आहे संभाजीराजांच्या जन्मभूमीचं. आणि हे कर्तृत्व आहे शिवाजी महाराजांच्या सळसळत्या रक्ताचा. काय बंडलबाजी. काय बंडलबाजी.
काय मी आता काय त्या म्हणजे आता आठवलं आणखी काय म्हणे मला निधी देत नाही. हे बघा विजय बापू शिवतारे आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही, तरी या सासवडला 143 कोटीची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर करून टेंडर देखील केला. काय रे बाबा तुला कोण निधी देत नाही, तू देणार कसा? अक्कलच नाही. जेजुरीला 78 कोटी रुपये पाणी पुरवठ्याची योजना दिली. या राज्यामध्ये अनेक मंत्री होऊन गेले, परंतु संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारं आमचं खंडोबा देवस्थान मल्हारी मार्तंडाचा विकास करायचं कुणाच्याही लक्षात आलं नव्हतं. विजय बापूंनी 2018 साली खंडोबाचा विकास आराखडा अहिल्याबाई होळकरांनंतर खंडोबा देवस्थानचा विकास आराखडा करणे आणि पुनरुद्धार वर परत विकास करण्याचं काम हे विजय बापूच्या नशिबी आलंय. आणि हा म्हणतो मला पैसे नाही. 346 कोटी 109 कोटी मुख्यमंत्र्यांनी दिले देखील काम सुरू आहे. हा म्हणतो मला पैसे देत नाहीत. अजितदादांचा निर्भत्सना केली, मी तो शब्द वापरणार नाही. पालकमंत्री आहेत, आमच्या दलालीचे महायुतीचे नेते आहेत, डीपीडीसीचे पैसे दिले नाहीत म्हणून काय अपमान केला. राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना ते शब्द आठवत आहेत. आणि पुढे ते अपशब्द वापरून पुढे काय म्हणाला, डोळे बिळे असे करून काय मला निधी देता येत नसेल, आम्ही काय बाहेरच आहेत का, मग पुरंदर तालुक्याला स्वतंत्र देश घोषित करा. आईला डोक्यावर हात मारून घेतला मी. आत्र्यांचा वारसा, पुरंदरच्या बुद्धीचा वारसा. अरे आमचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य देखील इतके हुशार आहेत. हा बोलतो स्वतंत्र देश घोषित करा पुरंदर. काय अख्खी इज्जत घालवली पूर्ण महाराष्ट्रात. कारण सोशल मीडियामध्ये हे सगळं फिरत असते. मला एका मोठ्या मंत्र्याने मला विचारलं, म्हणे मी तो पाहिला, म्हणे तो बापू तुमचं सोशल मीडियावर सगळीकडे फिरतो, तो डोळे बिळे वटारून असं काय बोलत होता, काय रिटायर्ड माणूस वगैरे आहे काय, मंदबुद्धी वगैरे. खरं सांगतोय देवा शपथ, डोळे बिळे कोण स्वतंत्र देश घोषित करा. विधानसभेत काय म्हणाले, आता आपण बिबटे येतात म्हणून बिबटे वगैरे त्याची बिबटे सफारी करा, त्यांचं पुनर्वसन करा. आपण बघतो हाय महाशय विधानसभेत बोलले कुत्रा सफारी करा. काय भाऊ, कुत्रा सफारी करा. विधानसभेत तुम्ही जाता आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी. होय, मी जेव्हा आमदार होऊन गेलो, कचरा डेपोचा प्रश्न होता, लक्षवेधी केल्या, सरकारला धारेवर धरला. 28 लाख टन कचरा एका ठिकाणी डंपिंग केलाय. ताबडतोब पाणी कचरा डेपो कॅपिंग हे केलं नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर हा विषय घेऊन जाईल, राज्याला प्रश्न होईल. प्रश्न सुटले. पाण्याची 118 कोटीची योजना झाली, 100 कोटीचा कचरा कॅपिंग झाला. आज कचरा संपूर्ण झाडं आहेत त्याच्यावर. 100 कोटी जुना कचरा रिसायकलिंगला सुद्धा झालं. हे महाशय, हा जसा हवेलीतला महत्वाचा प्रश्न मी उचलला होता, हे महाशय काय प्रश्न विचारतायत. हे सगळं विधानसभेचं रेकॉर्ड आहे, प्रश्नोत्तराचं पुराव्याचं रेकॉर्ड आहे, पुराव्याचं. यांनी प्रश्न विचारलाय सोमवार दिनांक 28 जुलै 2024. काय विचारलंय, प्रश्न क्रमांक 82,333. श्री संजय जगताप पुरंदर. सन्माननीय उपमुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय. काय लिहिलंय बघा, कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यात पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ होऊन संपूर्ण शहर पाण्याखाली जाऊन नागरिक व शेतकऱ्यांचे नुकसान होते. खरे आहे का. असल्यास पंचगंगा नदीच्या 5.5 लाख घनमीटर गाळ साचला असून 10 ते 12 वर्ष हा गाळ काढण्यात आलेला नाही. हे खरं आहे का.
पंचगंगा नदीचा, पुरंदरचा आमचा आमदार. शासनाने चौकशी करून पंचगंगा नदीचं इतर गाळामधील गाळ तातडीने काढण्याबाबत कोणती कारवाई केली, याकडे दुर्लक्ष करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली, का करण्यात येत नाही, नसल्यास विलंबाची कारणे काय. देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय. हे अंशतः वगैरे खरं आहे, पण आमदार इथला, अरे पुरंदर उपसा बंद पडला होता, पंप खराब झाला, ते बोल ना, बोंबल ना तिथे. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचा प्रश्न आला, कोल्हापूरचा आमदार आहे, तुला कशाला तिकडे. दुसरा प्रश्न क्रमांक 80,216 श्री संजय जगताप, पुरंदर. सन्माननीय गृहमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय. झोपडपट्टी व्यासियांना पक्के घर मिळावे म्हणून मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण खाजगी विकासकांच्या माध्यमातून पुनर्वसन विकास प्रकल्प राबवित असून गेल्या 3 वर्षापासून जवळजवळ 200 प्रकल्प प्रलंबित आहेत. हे खरं आहे का. झोपडपट्टीचे प्रकल्प मुंबईचा प्रश्न आमचे आमदार विचारत आहेत. मुंबईचा हेतू बापूचे आहेत ना प्रकल्प. अरे बापू देतोय ना, 1000 लोकांना फ्री घर देतोय मुंबईत. 7 बंगल्याला बापूचा प्रकल्प आहे, 3,500 कोटीचा प्रकल्प आहे. पण कदाचित त्याला हेतू काय तो आता मला त्यांनी सांगितलं म्हणून सांगितलं, नाही तर बोलणार नव्हतो. आता पुढचे प्रश्न, त्याच्या पुढचा एक प्रश्न घेतो. 82,000 प्रश्न क्रमांक 81,293 संजय जगताप, पुरंदर. सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय. जत जिल्हा सांगली, हे लिहिलेलं आहे, जत जिल्हा सांगली. वर पुरंदर आहे आणि खाली काय, जत जिल्हा सांगली. तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांच्या द्राक्षांना कवडीमोल भाव मिळत असल्याने बिळूर, डफळापूर, जैत, बिळुंगी, कुंभारी, शेगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असल्याचे मे 2024 त्या दरम्यान निदर्शनास आले. हे खरं आहे का. आल्या का त्या माळशिरस पिसवऱ्याचे ऊस जळून गेले, तो पुरंदर उपसा नीट चालव, त्याचं विचार ना. पुढचा एक प्रश्न क्रमांक 79,874 श्री संजय जगताप, पुरंदर. सन्माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री, सार्वजनिक उपक्रम मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणावर 10 वर्षात 6,000 कोटी रुपये, दुरुस्तीच्या कामावर 192 कोटी खर्च होऊन देखील अद्याप या रस्त्याचे काम पूर्ण झाले नसून भविष्यात यावर आणखी खर्च वाढण्याची शक्यता असल्याचे फेब्रुवारी 2024 मध्ये व त्या दरम्यान निदर्शनास आले. हे खरे आहे का. मुंबई गोवा मार्ग आल्या का, इथे पालखी मार्ग विचार. मुंबई गोवा मार्ग कशाला माहितीये का भाऊ, कशाला. ते काम करणारे हजारो कोटीचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे ना, त्यांना ब्लॅकमेलिंग करायला. प्रश्न विचारलाय, मग मी आता बाहेर जातो, दे मला 2 कोटी. कसले सावकारी सांगतात, मोठे मोठे सावकारात तुम्ही. 1200 कोटीची योजना स्वतःच्या खर्चातून, गुंतवणुकीचा खर्च सांगणारा सावकार. कोरोनाच्या काळामध्ये भीक मागितली अख्ख्या तालुक्यातून, या दुकानदारांकडून सगळ्यांनी. स्वतः का नाही चालवता आलं. मी तर आजारी होतो थोडा, पण तरीही 22,000 वाफेची मशीन, वाफेच्या मशीनमुळे लोकांना मदत होते म्हणून 22,000 वाफेची मशीन गावागावात मी वाटली. हॉस्पिटलमध्ये जाता येत नाही, एखादा डॉक्टर किट नसेल तर अडचणीत होईल. 5,000 किट डॉक्टरांची ॲप्रन्स मी वाटली, स्वतःच्या पैशाने वापरली. आणि आता सांगतात मी कोरोना काळात. अरे कोरोना काळात तुम्ही धंदा केला, पैसे कमावले, एकत्रित धान्य गोळा केलेले कुठे ठेवलं होतं आणि ते कोणी कोणाला विकलं ना, तेही माहित आहे मला.
चोरावर मोर. तो बोलला चोरीचाच माल आहे, हपापाचा माल, गपापा. घंटा पैसेच नाही दिले त्याने. आता काय बोलायचं यांच्या? आणि म्हणून काय काय आता यांच्यावर बोलायचं. अरे अख्ख्या महाराष्ट्रात इज्जत घालून टाकली पुरंदरची. गप्प बसला असताना तरी चाललं असतं. तुम्हाला पुरंदरने निवडून दिलंय आणि तुम्ही राज्यातला माणूस विचारतो प्रश्न, राज्यातले प्रश्न विचारतात, काय हरकत नाही. पण तुमच्या मतदारसंघातले हजारो प्रश्न असताना ते पहिले विचारले पाहिजेत ना. त्याच्या अगोदर बँकेच्या गाव विकास सोसायटीच्या सेक्रेटरींचा पगार वाढवा, अंगणवाडी सेविकांबद्दल बोललो असतो, चाललं असतं. आणि म्हणून मित्र हो, 5 वर्ष वनवास झाला तुम्हाला, आम्हाला सर्वांना. आणि एका आमदारामुळे पुरंदरचं नाव खराब झालं, जे नाव अत्र्यांमुळे प्रसिद्ध आहे. होय, अभिमान आहे मला देखील. विजय शिवतारे नाव महत्वाचं नाही, परंतु आज कुठेही गेला महाराष्ट्रात पुरंदर म्हटलं की विजय शिवतारे, विजय शिवतारे म्हटलं की पुरंदर बोललं जातं. काहीतरी आपलं कर्तृत्व दाखवलं पाहिजे महाराष्ट्र. 26 धरणं पूर्ण केली मी, फक्त गुंजवणी नाही पूर्ण केलं, 26 धरणं. साताऱ्यात दा त्या जे काठापूर आपल्यासारखा मान खटाव, 28,000 हेक्टरचं पाणी, एक वीट लागली नव्हती तिथे. 4 वर्षात पालकमंत्री असताना मी संपूर्ण प्रोजेक्ट कंप्लीट केला. 19 डिसेंबरला पाणी सोडणार होतो, दुर्दैवाने माझी वांग मराठवाडी, नागेवाडी, ऊर्ध्व कुंडलिका 26. मी पुस्तक लिहिणार आहे त्याच्यावर. मला परवा देवेंद्र भाऊ भेटले होते, म्हणे बापू तुम्ही पुस्तक लिहा. अडकलेली 16 वर्ष अडकलेली धरणं पूर्ण केली. आम्हाला अभिमान आहे तुमचा. ते तर भर सभेत बोलायचे. एका बाजूला ही अवस्था आणि एका बाजूला ही अवस्था. काय म्हणे, काय नमुना निवडून दिलाय बाबा लोकांनी. नमुना हा शब्द वापरला एका जबाबदार मंत्र्यांनी. अधिकारी कोणाला जाणार, अधिकाऱ्याला दम मारायचा. त्या अधिकारी दम कोणी मग काही विचारायला तयार नाही. आणि म्हणून मित्रो, आता 20 तारखेला आपल्याला संधी आली, आपला वनवास संपणार आहे. मी परत एकदा सांगतो, जाहीर करतो फक्त गोष्टी. आमदाराने एक प्रश्न विचारला होता, मला इकडे आणून दिलं. एकच प्रश्न विचारला होता, करा नदीला पूर आल्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत. एकच विचारला, पण हाच भूल झाला. आणि तो प्रश्न कोणी विचारला, गैरहजर राहिले. आणि अमिल पटेल काँग्रेसचे, त्यांनी हा प्रश्न, कारण आमदार नव्हता म्हणजे प्रश्न पुढचा घेतात, त्यावेळेस अमिल पटेल, इतकी बेजबाबदारी तुम्ही या पुरंदरच्या जनतेशी केली. गावागावात भांडणं लावणे, गावागावात तक्रार, बघतो तुला आणि बघतो तुला. काय कोणी स्टेटस, हे कोणी घाबरायचं नाही, स्टेटस बिटस सगळे ठेवायचे. विजय बापू शिवतारे इथे, तुम्ही गल्लीतले आहात, मी समुद्रातला आहे, लक्षात ठेवा. कुणालाही दम मारतात, खरे खरे असं केलं, बघतो तुला. एक जण बोलला, काय बघायचं ते बघ, कुठे यायचं ते सांग. मला सासवडमधलं सुद्धा आता नाव नाही घेत मी. हे बरोबर नाही. मेरिटवर लढा ना, मेरिटवर लढा, काय हरकत नाही. परंतु आपली माणसं आहेत, ही सगळी माणसं आपली आहेत. कधी विजय बापू शिवतारेंनी कुठच्या काँग्रेसच्या एखाद्या पदाधिकाऱ्याला एक अपशब्द देखील बोललाय? कुणावर खोटी केस दाखल केली, कुणाला अट्रॉसिटी किंवा नाही केलं मी. कारण माणसं शेवटी आपले आहेत, पक्ष कुठचाही असेल, माणसं आपली आहेत, त्यांच्यासाठी काम करायचं असतील त्यांच्या. पण हे अशा पद्धतीचं पदाधिकाऱ्यांना दमबिम देतात. दालेवाडीच्या सरपंचांना, काळानेंना गुन्हा दाखल केला. आमचे भाजपचे कार्यकर्ता आमदार कामासाठी अधिकाऱ्यांना दम देत नाही म्हणून स्वतः विरोध केल्यावर एक चुकीचं काम चाललं होतं म्हणून आमच्या दालेवाडीच्या कार्यकर्त्याने, भाजपच्या सरपंचाने हे केलं. बसलेत समोर.
बसलेत ना, त्यांना फोन करून दंड, काय रे बघतो तुझ्याकडे. सरपंच काही कमी नाही, भाजपचे लोक आहेत ना, आता आम्ही शिवसेना भाजप राष्ट्रवादी दादाही आता आमच्या बरोबर आहेत. मी काय घाबरलो कोण. सरपंच गेला पोलीस स्टेशनला आणि केस दाखल केली, गुन्हा दाखल झाला. सगळे भाजपचे लोक गेले, मला त्यांनी फोन केला, म्हटलं अजिबात घाबरण्याचं कारण नाही, गुन्हा दाखल कर, काय होईल ते मी बघतो. त्यामुळे ही दादागिरी चालणार नाही, सज्जनतेने काम करावं. मला वाटतं आता मी बऱ्याच गोष्टींवर बोललो, आता खऱ्या गोष्टींवर आणि आपल्याला पुढे काय करायचं याच्यावर. निकाल लागला, मंत्रिमंडळ बनलं, त्याच्या पुढची दीड वर्ष भाऊ आपल्या सर्वांच्या साक्षीने बाबासाहेब आपण सगळे जबाबदार आहोत. सगळ्यांच्या वतीने मी महायुतीच्या वतीने शपथ देतोय, गुंजवणीचं काम. अरे ती एक गोष्ट सांगायची राहिली, गुंजवणीची पाईपलाईन. मी मंत्री असताना टेंडर कुठून होतं बाबासाहेब, परिंचे, हरणी, वाल्ले, सुकलवाडी असं करत निरा 147 किलोमीटर. 20 जुलै 2020ला या अधिकाऱ्याने, आमदारांनी, संगनमताने लाईन बदलली. कुठून नेली, खालून जेऊर, मांडकी आणि राख. किती किलोमीटर, 87 किलोमीटर. 50 किलोमीटर लाईन वाचली, 400 कोटीचा फरक. भ्रष्टाचार केला यांनी, सगळ्यांनी पैसे वाटून घेतले. एपीसी कॉन्ट्रॅक्टमध्ये जेवढे पैसे वाचतील ते कॉन्ट्रॅक्टरला मिळतात. आणि परत चोराच्या उलट्या बोंबा, लाईन वरून घेतली पाहिजे. आता वरून नाही, अरे खाली आणली, घेतली कोणी, वरून केली पाहिजे, पण खाली आणली कोणी. 20 जुलै 2020ला तूच आणलीस, तूच चुकीचं काम केलं. मी भर सभेत या सर्व शेतकऱ्यांचं, वाल्ला, परिंचे, 16 गावातल्या सर्व शेतकऱ्यांचा आभार मानतो की बारकाईने अभ्यास करून त्यांनी हे चुकीचं होत असणारं काम बंद केलं आणि माझ्या लक्षात आल्यावर पूर्वरत आता सुरू केलं आहे. 2 वर्षाच्या आत संपूर्णपणे पुरंदरमध्ये पाणी गुंजवणीचं फिरणार म्हणजे फिरणार. 3 वर्षात काम पूर्ण व्हायचं होतं, 2 वर्ष पाणी फिरवून दाखवायचं. बाबासाहेब नुकसान कितीचं झालं, 1 लाख रुपये एकर पकडलं. 21,000 हेक्टरला पाणी, म्हणजे 52,000 एकर. 1 लाख रुपये एकरी पकडले, 12 महिन्याचं पाणी. तर किती नुकसान झालं एका शेतकरी, 1 लाख पकडा, 52,000 एकरला पाणी आहे संपूर्ण. 1 लाख पकडले, हजारो कोटीचं शेतकऱ्याचं नुकसान झालं 2 वर्षात. एका गरीब शेतकऱ्यांचं, जगताप साहेब तुम्ही शेतकरी संघटना चालवता, एका शेतकऱ्याचं 2 लाख रुपये. माळशिरसच्या शेतकऱ्यांचे 5 वर्ष ऊस जळून गेले, 700-800 कोटी तिकडे गेले. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, एका अकार्यक्षम माणसाला निवडून दिल्यामुळे प्रचंड मोठं नुकसान सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांचं झालंय. टगेगिरी करणारे लोकांना समजावतात, फसवतात. म्हणून आता आपण सावध राहून सगळ्यांनी काम केलं पाहिजे. दुसरा महत्त्वाचा प्रकल्प IT पार्क. पुण्यामध्ये हिंजवडी असलेल्या IT पार्कमध्ये 341 कंपन्या आज वेटिंग लिस्टमध्ये. या IT पार्कला आमच्याकडे 1450 एकर जमीन आहे. बाबाराजांचं मी अभिनंदन जाहीररित्या करतो की ही आयडिया त्यांनी मला सुचवली की बापू आपल्याला IT पार्क केलं तर कसं काय होईल. आणि मग मी मुख्यमंत्र्यांशी बोललो, मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली, MIDC ते काम करतंय. पुढच्या 2 वर्षाच्या आत IT पार्कचं संपूर्ण काम होईल. इन्फोसिसला 10 एकर जागा दिली ना, तर 50,000 इंजिनियरला काम मिळेल. 50,000 गावागावात पोरं आज रिकामी आहेत. MIDCचे शिक्के, हा तो येतोय लाडकी बहिणीवर शेवटी येतो. MIDCचे शिक्के काढायला या आमदारांनी सुद्धा बऱ्याच ठिकाणी कुठे कुठे घेऊन गेले होते. मावडी कपच्या लोकांना आलेत ना, मावडी कपचे लोक आलेत का, आलेत ना इकडे. 2400 एकर जमीन बागायती मावडी कपीची जमीन. मी त्या आपला काय त्याचा जैनर को जैनक की काय तो फोट्या हा जयराम आलाय ना,
जयराम मगाशी मला हात दाखवला होता, तो बिचारा उपोषणाला बसला होता, शिक्के काढा, गंडवागंडवी केली, नाही काढले, बापूंकडे आले, 4 महिन्याच्या आत 2400 एकरच्या MIDCचे शिक्के काढून बागायती जमिनी फ्री केल्या. एकनाथराव शिंदे आणि सामंत साहेबांनी चहा सुद्धा शेतकऱ्यांचा घेतला नाही. काय अमोल, चहा सुद्धा नाही. नॉर्मल रेट पाहिलं तर कोट्यावधीमध्ये गेलं असतं, पण हा आमचा नेता एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्रभाऊ फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, सगळ्यांनी सहकार्य केलं आणि एवढं मोठं ते काम झालं. टॅक्स खाली वाढला होता, त्या टॅक्सच्या बाबतीत देखील 2 गावं बाजूला करून नगरपालिका केली. मी भविष्य सांगतो, 1982 साली मगरांनी नगरपालिका केली पिंपरी चिंचवड, त्यावेळी त्यांच्यावर टीका झाली, पण पुढे असं झालं की 1982ची नगरपालिका 86ला महानगरपालिका झाली आणि आज देशात नव्हे एशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महापालिका आहे. उद्याचं भविष्य आहे. फुरसुंगी, देवाचिवळी, वडकी, सासवड, जेजुरी आणि हा सगळा पुरंदरचा विमानतळ सकटचा सगळा पट्टा पुणे नवीन महानगरपालिका, आज मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, तशी आपली ही पुणे महानगरपालिका आणि नवीन पुणे महानगरपालिका ही आपली होणार. अनेक संध्या तरुणांना मिळणार, हजारो कोटीचे फायदे होते. हे बापूचं विजन आहे. शून्यातून पैसे कसे कमवायचे ना, ते स्वतःसाठी जे केलंय ना, आता ती सगळी जादू मी तालुक्यासाठी करतोय, शून्यातून. आणि म्हणून IT पार्क, राष्ट्रीय बाजार, अरे मी व्हिडिओ बघतोय, मला त्या नीरा कमिटीच्या बाबतीत देखील काय कळायला तयार नाही. मी जागा दिली होती 2.5 एकर दिवे आयटीच्या पाठीमागे, सरकारी जागा, का कुणास ठाऊक जमलं नाही. आता बाजार आज कुठे तहसीलदार कार्यालयाचे, उद्या कुठे तिथे, उद्या कुठे माळावर, तिथे चिखलात, गाळात, पट्टी बाकीत. क्रेडला किती घेतात? क्रेडला 10 रुपये. अरे लाज वाटली पाहिजे. गोर गरीब शेतकरी एवढा मेहनत करताय, त्याला सुविधा नाही, त्याला पाणी नाही, त्याला टॉयलेट नाही, तिथे जेवण नाही, काही नाही, डोक्यावरून तो क्रेड वाहतोय, 10 रुपये घेतायत. निर्लज्ज लोकांना. सगळं बंद होईल. राष्ट्रीय बाजार उभा करेल पुढच्या 5 वर्षाच्या आत. हजारो पोरांना गाळे देखील मिळतील. हे गाळेवाले इथले बाजूचे सगळ्यांच्या पोटावर पाय मारत त्यावेळेस निघाले होते 2019ला. काय साकेत नवीन टेंडर, मग आपल्याच लोकांना टेंडर, चमच्यांना टेंडर, टग्यांना टेंडर. माझ्याकडे सगळे आले म्हणे, बापू आम्ही 23-40 वर्ष इथे आहेत. रात्री 2:30 वाजता जाऊन देवेंद्रभाऊ फडणवीस तत्कालीन मुख्यमंत्री यांना दुसऱ्या दिवशी 11 वाजता टेंडर उघडणार होता. टेंडर रद्द केलं मी जेजुरीचं आणि सासवडचं. म्हणून हे सगळे आज इथे सुरक्षित आहेत. मला माहित नाहीत मला मतदान करतात की, पण तुमच्या पुरावर उठणारा माणूस कशाला मतदान त्याला करताय? 7,500 मताचा मताधिक्य सासवडने दिले. 5 वर्षात पाणी देखील देऊ शकले नाही. 2.5 वर्ष सत्तेत होते ना भाऊ. 143 कोटीची मी योजना जी आणली ती तुम्ही अगोदर का नाही आणली? फेल्युअर. आणि म्हणून सासवडच्या देखील जनतेला मी सांगतो, घाबरू नका. बटणं तरी हात दाबाना बरोबर जाऊन. देवाचं काम म्हणून, धर्माचं काम म्हणून. विजय बापू शिवतरेला आमदार मिरवायला नाही म्हणायचंय. आमदारकी एक साधन आहे लोकांचा विकास करायचा आणि अख्ख्या तालुक्याला आणि मतदारसंघाला पुढे घेऊन जायचं. सांगितलं होतं माझा भाऊ ऍडिशनल कलेक्टर आहे, कमिशनर आहे. काय राजू शेठ, दिलीप भाडळे आलेत का? दिलीप भाडळे आहेत ना, आहेत दिलीप भाडळे. रात्री माझी मीटिंग झाली, म्हटलं मी करेल काहीतरी. 10:30 मीटिंग झाली. माझा भाऊ आहे, मी सुद्धा आहे. मग मला मतदान करा, आमदार करा, मी तुमचा टॅक्स कमी करतो. आमदार झाल्यावर फोन बंद आणि भाऊही गुल आणि तोही गुल. तो टॅक्स कमी करण्याचं काम शेवटी अख्ख्या 9 विलेज आणि पुढची खडकवासल्यातली सुद्धा एकनाथराव शिंदेकडून मी आचारसंहिता लागण्याच्या 2 तास अगोदर जेवढा ग्रामपंचायत पुण्यात गेलं म्हणजे काय सोनं झालं का? आम्हाला सोयी नाही, सुविधा नाही.
जोपर्यंत सोयी सुविधा पूर्ण होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतचा जेवढा टॅक्स होता त्याच्या दुप्पट टॅक्स, बस 12 पट टॅक्स पुणे महानगरपालिका घेत होती. तुम्हाला जे जमलं नाही, शब्द देऊन तुम्ही गंडवलं, ते विजय बापू शिवतारेने पुरंदरचा एक माणूस म्हणून खरं करून दाखवलं. याला कर्तव्यता आणि जबाबदारी म्हणतात. MIDC मध्ये जरी आता जागा वगळली असेल तरी बाकीच्या जागा आहेत. नावळीचं रान आहे, कुसळ उगवत नाही. मोठमोठे कारखाने विजय बापू पुढच्या 5 वर्षात आणेल. हजारो तरुणांना रोजगार मिळेल. मी शब्द देतो तुम्हाला, गंडवा गंडवी नाही. जे बोलतो ते करतो म्हणजे करतो. कुणाला माहित होतं गुंजवणीचं पाणी आहे म्हणून? खरं सांग, कुणाला माहित होतं? कुणालाच माहित नव्हतं. मी जेव्हा आलो तेव्हा ठरवलं काय काय आहे प्रश्न, तेव्हा माझ्या लक्षात आलं गुंजवणीचं पाणी आहे. आणि मग उपोषणानंतर बारकी बारकी पोरायला बोलायला लागली. गुंजवणीचं, पुरंदरचं 2.02 TMC पाणी. नेत्यांना तरी माहित होतं का ते? आणि म्हणून मित्र, पुढचा काळ 5 वर्ष हा खूप महत्वाचा आहे. ताईने काही सांगितलं असेल तरी कोणीही घाबरायची कारण नाही. बापूचा आवाज खणखणीत आहे ना. माझ्याबरोबर तरुण पोरं अजून चालू शकतात का? जरा विचारा. हा, त्यामुळे पुढचे 28 वर्ष या पुरंदरच्या संरक्षणासाठी, इथल्या गोरगरीब लोकांसाठी विजय बापू शिवतारे ठाम म्हणून तुमच्या पुढे उभा असेल. शेवटीची महत्व, सरकारने काय काय कामं केली. माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री, लाडकी बहीण योजना आणली आमच्या तिन्ही नेत्यांनी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवाभाऊ आणि अजितदादा पवार तिघांनी आणली. देवाभाऊ जरी DCM असतील तरी ताकद ठेवणारा माणूस आहे राजेश शासनात. आणि तिजोरीची चावी अजितदादांकडे आहे. थोडके नाही, 45,000 कोटी वर्षाला द्यावे लागणार आहेत. दादांनी सांगितलं मी असेपर्यंत 1 पैसा कमी पडू देणार नाही. काँग्रेसवाले कोर्टात गेलेत, कोर्टात नागपूरच्या खंडपीठापुढे की योजना बंद करा, हा पैशांचा अपव्यय आहे, या महिलांना लाच देतायत. आणि म्हणून दादा बोलले बारामतीत एक दिवस, ही योजना चालू राहिली पाहिजे ना बहिणींनो. तर महायुतीचं सरकार परत आलं पाहिजे. हे त्रिवार सत्य आहे. आता ही 1500 रुपये सोन्याचे चमचा तोंडात घेऊन येणारे ज्या महिला आहेत त्यांना नाही कळणार 1500 रुपयाची किंमत. 1500 रुपयाची किंमत माझ्या शेतकरी बंधू भगिनींना, मातांना. मला तुम्हालाही माहित नसेल, मी आता परत एकदा तुम्हाला 20 वर्षापर्यंत तुम्ही आईवडिलांच्या घरी सेवा केली, बरोबर? सगळ्यांना माहिती. आपली बहीण असेल काय, 20 वर्षापर्यंत सेवा केली. तुम्ही खुरपायला गेला, तुम्ही शेतात गेला, तुमच्या घरात खुरपायला 2 बायका आल्या तर 50 रुपये रोज त्यांना मिळाला. तुम्हाला मिळाला का? नाही ना. समर्पित भावनेने माझ्या आईवडिलांचं घर आहे, भावाचं घर आहे, त्याचा अभ्यास सगळं केलं. मोबदला 0. लग्न झालं, मग मी तालेवार गावात आली आहे, गराडेसारख्या गावात आले आहे, मी जगदाळ्यांची सून झाली आहे, मी माळशिरसले आहे, मी यादव कुटुंबाची सून झाली आहे. माझी एवढी जमीन आहे, चांगली जमीन कसली पाहिजे, मोठा धंदा झाला पाहिजे, व्यवसाय झाला पाहिजे. दिवस रात्र ती महिला लग्न झाल्यानंतर आपला नवरा, आपले कुटुंब याच्यासाठी राबते. राबते की नाही? राबते की नाही? निस्वार्थ भावनेने. 1 रुपया तरी मोबदला आहे का हो? नाही. आणि मग वयाच्या 98व्या वर्षी, 95व्या वर्षी तिला वाटलं जरा पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं आहे, तर तिला हात पुढे करावा लागतो वयस्कर नवऱ्याच्या पुढे किंवा मुलाच्या पुढे, की बाबा मला 1000 रुपये दे, मला पांडुरंगाला जायचं आहे. किंवा माझ्या गावातल्या 15-20 महिला एकत्र झाल्यात, आम्हाला अष्टविनायकला जायचं आहे, 1000 रुपये मला द्यायचे आहेत. 90 ठिकाणी निर्भत्सना होते. तुला काय कळते आहे? त्या पोरांची फी भरायची आहे, काय करायचं आहे? होते की नाही निर्भत्सना? आणि म्हणून हे टाळण्यासाठी स्वाभिमानाने आमच्या माता भगिनी जगल्या पाहिजेत. म्हणून 1500 रुपये आहेत. 1500 रुपयाची किंमत कुणाला आहे? काळदरी खोऱ्यात राहणारी माझी एखादी वयस्कर माता भगिनी, तिला टायफॉइड झालाय, तिला ताप आलाय, सासवडला उपचार फ्री आहेत,
ग्रामीण रुग्णालय आहेत, पण 150 रुपये यायला जायला हाशिलाला नाहीत. ही वस्तुस्थिती आहे ना, नाकारता येत नाही. मला तर एका माझ्या लाडक्या बहिणीने असं उत्तर दिलं की मीच चाट झालो. म्हणे बापू तुम्ही हे जे आता सांगितलंय, मी हे सगळं त्या 10-20 महिला बसल्या होत्या, त्यांना सांगितलं एका ठिकाणी हवेली आपल्या पांडवदंड करून जिथे मी गेलो होतो, 50-एक महिला बसलेल्या. आमचा बाजीराव आबा सायकर माझ्याबरोबर होता. एका महिलेने सांगितलं बापू तुम्ही हे सांगताय ह्याच्या पुढचं सांगतो, ह्याच्या पुढचं मी सांगते. माझं वय आज 63 वर्ष आहे. नवरा चांगला कॉर्पोरेशनमध्ये कामाला होता, मुलं इंजिनियर झाले आहेत, चांगला बंगला आहे, अमुक आहे तमुक आहे, सगळं आहे, शेती चांगली आहे. पण आता लाडक्या बहिणीचे पैसे मिळत आहेत म्हणून माझं खातं खोललं. आतापर्यंत माझं बँकेचं खातंच नव्हतं. खरं आहे ना. 10 लाख रुपये कांद्याचे झाले तर कोण म्हणतो का हे बायकोच्या नावात 2 लाख टाकूया, बोलतो का? नाही बोलत ना. बरोबर हे एकनाथराव शिंदे आणि विजय बापू शिवतारेंनी ओळखलं. होय, या योजनेच्या पाठीमागे सुद्धा ब्रेन अत्र्यांचा आणि या करा नदीचा आहे की ह्या गोष्टी ग्रामीणला मी पाहिलेल्या आहेत. आणि म्हणून सगळ्या लाडक्या बहिणींना आव्हान आहे, ह्या लाडक्या बहिणींचा हा संपूर्ण हक्काचा पैसा मिळायचा असेल, 1500 रुपयाचे पुढे आम्ही 1500चे 3000 करू. पण सरकार महायुतीचं आलं पाहिजे. हे तिन्ही धडाडीचे नेते आहेत, पूर्णपणे धडाडीचे नेते. आणि म्हणून हे पुन्हा एकदा महाराष्ट्रावर आले पाहिजेत, महाराष्ट्राचं सरकार आलं पाहिजे. आणि म्हणून येत्या 20 तारखेला महायुतीचा उमेदवार म्हणून, आता मी शिवसेनेचा असल्यामुळे इथे धनुष्यबाण आहे, आमचे तापकीर साहेब खडकवासल्याला आहेत, तिथे भाजप आहे म्हणून कमळ आहे, आमचे वडगाव शिरीला सुनील टिंगरे आहेत महायुतीचे, तिथे अजितदादांचं घड्याळ आहे. महायुतीचे लोक सर्व निवडून आले पाहिजेत आणि प्रचंड बहुमताने हा तुमचा भाऊ विजयी झाला पाहिजे. समर्पित आयुष्य फक्त तुमच्यासाठी आहे. निश्चितपणे आपण ते कराल आणि नवीन एक इतिहास घडवाल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.